मानव ही प्रजाती अन्य कोणत्याही सजीवाप्रमाणेच अनेक सूक्ष्म जीव एकत्र येण्यामधून तयार झाली आहे. विविध सजीवांच्या जनुकांमधून आपण हळूहळू तयार होत गेलो आहोत. जनुकीय म्युटेशनमधूनच सारे सजीव निर्माण झाले आहेत. जीवनचक्र हे एकपेशीय जीव विषाणूंनीच एकत्र शिवून तयार झालेली यंत्रणा आहे. यापैकी प्रत्येक सूक्ष्म जीव भिन्न कालावधीसाठी जगत असतो. सूक्ष्म जीवसृष्टीच्या एकत्र येण्यामधून जो बहुपेशीय जीव तयार होतो त्याचे आयुष्य अर्थात बरेच जास्त असते. पुनर्जन्माचा विचार हा मुख्यतः होमो प्रजाती संदर्भात, मुख्यतः मानवासंदर्भात करायला हवा. क्रिमिनॉलॉजीमध्ये मेन्स रिया नावाचा एक विषय अभ्यासला जातो. तुमच्या गाडीखाली एखादा माणूस आला आणि तो मृत झाला तर तो अपघात आहे, पण त्याला मारण्याचा हेतू तुमच्या मनात असेल आणि तो जरी चुकून गाडी समोर आला असेल तर कायद्याने मात्र तो खुनाचा गुन्हा होतो. तुमचा हेतू सिद्ध करणे सोपे नसते, पण तुमच्या मनात काय चालते हे फक्त तुम्हाला निश्चितपणे कळत असते. तुमच्या मनापासून तुम्ही काहीच लपवू शकत नाही. मनावरचे हे ठसे घेऊनच मरणोत्तर प्रवास होत असतो. प्राचीन भारतातील ऋषीमुनींना याची समज फार पूर्वी आली होती. म्हणूनच मनाला जपण्याचा, पापपुण्याचा विचार मांडण्यात आला. केलेले पाप या किंवा पुढील जन्मात फेडावे लागते. संचित कर्म शिल्लक राहते. यावर झालेल्या चिंतनातून स्वर्ग नरकाची कल्पना मांडण्यात आली. कर्मविपाकाचा सिद्धांत त्यातूनच पुढे आला. पुनर्जन्म ही कल्पना स्वीकारली गेली. नव्याने जन्म नको म्हणून मुक्तीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. वाट्याला येणारे प्रारब्ध कोणालाच चुकत नाही. मुक्तीच्या मार्गाची पथ्ये म्हणून पतंजलींनी यमनियमाच्या कल्पना मांडल्या. त्यांचे पालन करणे सोपे नाही. सामान्य माणसाला ते सारे नियम कधीच पाळता येणार नाहीत, पण त्यामध्ये तथ्य आहे असे आता जगभरातील अनेक विचारवंतांना वाटू लागले आहे. याचे कारण म्हणजे मन या विषयाबाबत विज्ञान अजून बरेच अंधारात आहे. प्रत्येकाच्या आत दडलेले मनच मानवाला सुखी किंवा दुःखी करीत असते. पापपुण्याच्या ज्या कल्पना आपण स्वीकारल्या आहेत त्याचा परिणाम अखेर मनावर होत असतो. मनापासून काहीच लपवता येत नाही. आपले वर्तनच मनाला दुबळे किंवा बलवान बनवित असते. मनावर मुक्तीसाठी योग्य असे ठसे उमटवता येणे शक्य होईल का? त्यासाठी कोणते नियम पथ्ये पाळावे लागतील? या चिंतनातून पापपुण्याच्या कल्पनांनी आकार घेतला आहे. यमनियम निश्चित करण्यात आले. मानवाने निर्माण केलेले हे नियम मानवेतर जीवांना लागू होत नाहीत. त्यामुळे पुनर्जन्म या संकल्पनेचा विचार फक्त मानवासंबंधित करायला हवा असे माझे मत आहे. धन्यवाद. श्याम 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 बजा बा बासुरी बासुरी या अरे श्याम